जाईल हे देखील पाहणं फार महत्त्वाचं राहील. मैदानाच्या आतमध्ये सामना रंगला जातोय. दोन्ही टीमला विजयाच्या खूप साऱ्या शुभेच्छा आपण पाहतोय. तर नक्कीच नक्कीच आदरणीय वसंत पारधी या साहेबांचं इथे देखील आगमन झाले. त्यांचं देखील आम्ही या स्पर्धेच्या वतीनं सहर्ष स्वागत करतोय. थँक्यू सो मच. खऱ्या अर्थानं सामन्याला सुरुवात होईल. 3, 2, 1 लेट्स प्ले. पहिला चेंडू मैदानाच्या आतमध्ये यावेळेस पाहावं लागेल. जबरदस्त फटका फाईन लेग रिजनला टार्गेट. एक टप्पा घेत आणि हा पहिला धमाका फलंदाज यावेळेस संजयच्या बॅटमधून शानदार चौकार. अप्रतिम आपण पाहतोय. डावाची सुरुवात चौकारानं यावेळेस आपण पाहतोय. संजयच्या बॅटमधून हा ब्लास्ट 4 धावांसड्या. गोलंदाज आकाशवरती प्रहार केला आणि इथून कमबॅक करणं फार महत्त्वाचं राहील. पाबर सर्कलचं षटक घ्या. यावेळेस पाहावं लागेल अवे फ्रॉम द बॉडीची सफर. ज्या रीतीनं पहिला चेंडू आपण पाहिला गेला, अपटी बॉल फेकला होता त्यावरती प्रहार केला, त्याच नंतर गतीमध्ये बीट केला, प्रचंड वेगवान चेंडू रिलीज केला आणि त्याच ठिकाणी मात्र डॉट चेंडू म्हणजे चौकार आला. त्याचं प्रत्युत्तर मैदानाच्या आतमध्ये लगेच दिलं गेला. कारण गोलंदाजाकडे क्षमता असणं फार महत्त्वाचं. ज्या वेळी मोठे फटके येतील त्याच नंतर कमबॅक करण्याची क्षमता जर का गोलंदाजाकडे असेल तर नक्कीच कमबॅक करू शकेल. आणि इथून पाहावं लागेल काय घडलं जातं. इथून पंचाने मात्र कवायत करण्याची संधी अतिरिक्त उंची प्राप्त झाली आणि गोलंदाजाला थोडंसं कावीनं मात्र दंडित केले जात असताना आपण पाहतोय. अतिरिक्तच्या स्वरूपात एक सिंगल धाव प्राप्त होईल आणि संघ पुढे सरकेल. यावेळेस आपण पाहतोय 5 अंकावरती. जर का या उर्वरितच्या चेंडू गणिक अशा रीतीनं पुन्हा एकदा चेंडू रिलीज झाला तर त्यावरती मात्र गोलंदाजाला पनिशमेंट दिली जाईल. आणि इथून पाहावं लागेल पुढचा चेंडू फुलर लेनचा चेंडू फटका बसला जातो मिड ऑन पॉइंट रिजन मध्ये. खराब क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी मयूरला आपण पाहिलं होतं आणि अशा क्षणाला जर का अशा रीतीने झुका राहिल्या तर येणाऱ्या काळामध्ये कुठे कविना गाडीश्वर संघ मात्र अस्तित्व आपलं कायम टिकून ठेवेल. ज्या ठिकाणी जर का झेल टिपला असता संजय सारखा फलंदाज बाद देखील झाला असता आणि 2 धावा देखील वाचल्या असत्या. मात्र तसं घडलं नाहीये. 2 धावा कंप्लीट झाल्या आणि या 2 धावीने संघ पुढे सरकला. यावेळेस आपण पाहतो 7 अंकावरती. पॉवर प्लेचं षटक आणि त्यामध्ये गोलंदाजी सुरेख केली जाते. मात्र क्षेत्ररक्षणाची साथ लभत नाहीये. त्या अनुषंगाने दबदबा मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करणाऱ्या टीमचा फुलर लेनचा फटका आपण पाहतो जबरदस्त. वाईटिश मिड विकेट मधून चेंडू फरार होईल. संजयच्या बॅटमधून हा दुसरा चौकार. गर्दी आपल्याला या स्पर्धेमध्ये पाहायला मिळेल. त्याचनंतर भरपूर चांगली स्पर्धा आपल्याला या स्पर्धेमध्ये पाहायला मिळते. त्याचनंतर नागेश गिरा साहेबांना देखील विनंती करते की यायचे. कृष्णा सप्रे साहेबांच्या हस्ते इथं स्वागत केलं जाईल. वसंत पारधी हितुटणे गावाचे एक चांगले व्यक्तिमत्व आणि आज खरं तर क्रिकेटवरती अफाटून प्रेम. आज वेळात वेळ काढून तुम्ही आले. तुमचे इथं मान सन्मान केला जातो या स्पर्धेच्या माध्यमातून. चार प्रेमाचं प्रतिफूल आणि या स्पर्धेची गोड आठवण म्हणून इथं मान सन्मान केला जातोय. बुधाजी उगडा साहेबांचं देखील आगमन झालंय. तुमचंही देखील मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. त्याचनंतर नागेश गिरा साहेबांचं देखील इथं मान सन्मान केला जाईल. मी त्यांना देखील विनंती करतो की जायचं तुमच्या या स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक हार्दिक हार्दिक मान सन्मान केला जाईल. मी दादांना विनंती करतो की यायचंय. तुमचं देखील स्वागत केलं जाईल या स्पर्धेच्या माध्यमातून. नागेश गिरा साहेब आले असतील तर त्यांचे इथं मान सन्मान केला जाईल. तुम्ही देखील वेळात वेळ काढून या स्पर्धेला बॅट दिली. मी दादांना विनंती करतो की तुमचं देखील मान सन्मान केला जाईल. भरपूर चांगली स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. जय शिवराय आयोजित जय वाघोबा व ग्रामस्थ मंडळ तामसई आयोजित केलेली मानाची सन्मानाची स्पर्धा नाईट फॉर्मॅट आपल्याला इथं पाहायला मिळतोय. पहिलं पर्व आणि पहिल्या पर्वामध्ये दमदार स्पर्धा पाहायला मिळते. जाऊया कॉम्बॉक्समध्ये जॉईन होतील स्वप्नील सर. थँक्यू. खऱ्या अर्थानं आपण जर का पाहिलं गेलं पहिल्या षटकाचा खेळ संपला गेला. पॉवर प्लेचं षटक आणि त्यामध्ये पॉवरफुल बॅटिंग केल्या. संजयचा बोलबाला राहायला लागला. एकट्याने 6 चेंडू फेस केल्या.
3 चौकार त्याच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाले. संघ पुढे सरकला तब्बल 15 अंकावरती आपण पाहतोय. अतिशय मोठ्या संख्येने पाहुण्यांची मांदी आल्या. ग्रामस्थ मंडळ तामसी, आपण जर का मॅचचा आनंद घेत असाल तर आपल्याला देखील प्रेमाची विनंती आहे की या मुख्य व्यासपीठावरती आपल्या गावाची, आपल्या अभिमानाची स्पर्धा आहे, आपल्या हक्काची स्पर्धा आहे. आपली जागा प्रेक्षकामध्ये नसून तर आमच्या या मुख्य व्यासपीठावरती आहे. इथून जाऊया मॅचच्या दिशेनं. दुसऱ्या षटकाला सुरुवात होत असताना क्या बात या अतिशय वेगवान चेंडू भरतला आपण पाहतो गोलंदाजी ट्रॅकवरती या. प्रदीप ऑन स्ट्राईकवरती या. गाडेश्वर टीमचा बाहुबली या. सातत्याने विस्फोट खेळीस्थळी जाणला जातो. खऱ्या अर्थाने आपण जर का पाहिले गेल्या ज्या पाहुण्यांच्या आतुरतेने आपण वाट पाहिल्या त्या पाहुण्यांचा मात्र फटाक्यांच्या आतिषबाजीनं आपल्याला या ठिकाणी मात्र स्वागत पाहायला मिळते. आपण जर का पाहिलं गेलं सामना चालू ठेवायचा ज्या पाहुण्यांच्या आतुरतेने वाट पाहिली आदरणीय देवीदासजी भोईर साहेब, तसेच आपण जर का पाहिलं गेला आदरणीय निलेश भोईर साहेब नगरसेवक खिडूकपाडा, एक दमदार व्यक्तिमत्व आपण पाहतोय. तसेच त्यांच्या समेत आदरणीय अमरजी उलवेकर साहेब, तसेच आपण जर का पाहिलं गेला त्यांचा संपूर्ण मित्र परिवार आज खऱ्या अर्थानं मोठ्या संख्येने या स्पर्धेमध्ये त्यांची उपस्थिती आपण पाहतोय. क्रिकेटवरती असलेलं प्रचंड प्रेम आज आपण जर का पाहिलं गेलं आयोजकांवरती असलेला एक माणुसकीचं सुंदर नाता ते टिकवत असताना आपण जर का पाहिलं गेला खिडूपाडा गावातील एक दमदार व्यक्तिमत्व ज्यांना नगरसेवक होण्याचा भाग्य लाभला आदरणीय निलेशजी भोईर साहेब आणि तसेच त्यांच्या समेत देवीदासजी भोईर साहेब आणि संपूर्ण त्यांचा मित्रपरिवार या ठिकाणी मात्र उपस्थित झाला. त्या सर्व अतिथी मान्यवरांचा खऱ्या अर्थानं जय शिवराय आयोजित जय वाघोबा ग्रामस्थ मंडळ तामसई या स्पर्धेमध्ये आपल्या मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. खऱ्या अर्थानं सर्व अतिथी मान्यवरांना विनंती करेन की आपण मात्र आमच्या मुख्य व्यासपीठामध्ये मात्र स्थानपन्न व्हायचं आहे. आलेल्या सर्व अतिथी मान्यवरांचा मात्र या ठिकाणी आपण पाहिला गेला फटाक्यांच्या आतिषबाजीनं आपल्याला स्वागत खऱ्या अर्थानं पाहायला मिळाला. तसेच आपण जर का पाहिलं गेलं त्याच नंतर इथं आगमन झालंय अनिल चौधरी धुंद्रे यांचं इथं आगमन झाले. मी दादांना विनंती करतो की या व्यासपीठावरती तुमचंही मनपूर्वक हार्दिक स्वागत. या स्पर्धेच्या माध्यमातून मी विनंती करतो की याच व्यासपीठावरती अस्तवन व्हायचंय. तुमचं या स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक हार्दिक स्वागत. थँक्यू. क्या बात आहे. मैदानाच्या आतमध्ये अरुणच्या माध्यमातून अप्रतिम क्षेत्रक्षण ज्या ठिकाणी मात्र झेल टिपला आणि फलंदाज संजयचा खेळ संपला. पहिला करार झटका बॅटिंग करत असताना जय भोलेनाथ गाडेश्वर टीमला यावेळेस आपण पाहतोय खऱ्या अर्थानं 15 अंक 16 या अंकावरती या. आपण पाहिलं गेला अनिलजी चौधरी साहेबांचं मात्र या ठिकाणी मात्र स्वागत केलं जात आहे. अतिशय दमदार व्यक्तिमत्व आपण पाहतोय. सातत्याने आपण जर का पाहिलं गेला यांच्या माध्यमातून या परिसरामध्ये आम्हाला फार चांगले योगदान सातत्याने लाभलं जातं आणि आज त्यांची उपस्थिती या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय. साहेब आपण या स्पर्धेमध्ये आलात, आपलं देखील मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत असेल. सामना देखील तेवढाच महत्त्वपूर्ण मैदानाच्या आतमध्ये रंगला जातोय ज्या ठिकाणी पहिला करार झटका लागला गेला आणि तिथून मात्र नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये प्रेम यावेळेस मात्र दाखल झाला. आपण पाहतो 1 डाऊन सड्या. अतिशय चांगला सामना होईल यात मात्र शंका नाही, कारण दोन्ही संघ तेवढेच ताकदवार आहेत. ज्या अनुषंगाने आपण जर का पाहिला गेला समोर जय भोलेनाथ गाडेश्वर संघ आपण जर का पाहिला गेला तेवढाच ताकदवार संघ, तर एका बाजूला MIDC विभागातील हेतुडणे संघ आपण पाहतोय. दुसऱ्या डावामध्ये त्यांचा देखील फार चांगला खेळ पाहायला मिळेल. मात्र इथून आपण जर का पाहिला गेला या षटकातील अद्याप एका चेंडूचा खेळ बाकी आपण पाहतोय. 5 चेंडूचा खेळ संपला, संघ पुढे सरकला यावेळेस 18 अंकावरती या. इथून पाहावं लागेल क्या बात या क्रिकेटचा सर्वाधिक सुंदर चेंडू यॉर्कर चेंडू रिलीज केला आणि त्या ठिकाणी फलंदाज फ्रेमला मात्र मैदानाच्या बाहेर काढला आणि इथून मात्र धक्का क्रमांक दुसरा लागत असताना गाडेश्वर टीमला खऱ्या अर्थाने यावेळेस 18 अंकावरती या. चला बॅट्समन रेडी ठेवायचं बघा, जास्त वेळ खर्च करू नका. इथून मात्र वेळेला महत्व देणं फार महत्त्वाचं राहिलं आपण पाहतोय. पुढचा सामना आपल्याला पाहायला मिळेल छोटी करमिळी प्रकारचा संघ आणि त्यांच्या अगेन्स्ट औषध जोड्या.
बब्बांचा संघ ऑफिशियल पहिला कॉलर राहील. इनिंग ब्रेकमध्ये कंपल्सरी टॉस होईल. आपण मात्र जर का आला असाल तर आयोजकांशी मात्र रिपोर्टिंग साधायच्या. 2 षटकांचा खेळ संपला गेला. 2 षटकांच्या अखेरीस पहिल्या डावामध्ये बॅटिंग करत असताना जय भोलेनाथ गाडेश्वर टीमला 2 धक्के लागलेत. यावेळेस 18 अंकावरती नवीन फलंदाज नरेश. यावेळेस मात्र आपण पाहतोय नक्कीच त्यानंतर थोडाच वेळात आगमन पाहायला मिळेल. वसंत शेठ सिनारे साहेबांचं इथं आगमन होईल. धुंद्रे या गावामधून खरं तर एक चांगले व्यक्तिमत्व त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी मालिकावीर स्पिरीज पुरस्कृत केले गेले. साहेबांचं थोड्याच वेळात आगमन पाहायला मिळेल आणि फटाकाच्या आतषबाजीनं त्यांचं इथं मान सन्मान आणि इथं रॉयल एंट्री जरूर पाहायला मिळेल. टुकम बॉक्स त्या वात या खऱ्या अर्थानं आज देखील भरपूर मोठ्या संख्येनं पाहुण्यांची मांदी आल्या. कारण त्याचं एकमेव कारण आपण पाहतोय जे वाघोबा व ग्रामस्थ मंडळ तामसई यांनी भरवलेली प्रकाश होत देईल दमदार स्पर्धा आणि आयोजकांवरती असलेलं प्रचंड प्रेम. त्या प्रेमाखातीर आज या स्पर्धेमध्ये भरपूर मोठ्या संख्येने आपण पाहतोय अतिथी मान्यवरांचा मात्र या ठिकाणी आपल्याला उपस्थिती पाहायला मिळते. आपण जर का पाहिल्या गेल्या सातत्यानं आज 4थ्या रजनीमध्ये आपण उपस्थिती पाहतोय आणि त्या सर्व अतिथी मान्यवरांचा मी खऱ्या अर्थाने मनपूर्वक हार्दिक स्वागत करेन. कारण सामना देखील तेवढाच महत्त्वपूर्ण आपण पाहतोय ज्या ठिकाणी हेतुटण्या आणि त्यांच्या अगेन्स्ट फाईट करतोय गाडेश्वर. कमालीची आणि कमबॅकिंग गोलंदाजी इथून पाहिल्या गेला अतिशय सुरेख गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. पहिले षटक ज्या ठिकाणी आपण पाहिलं गेलं आकाश तर महागड राहिल्या मात्र जे दुसरं षटक भरत न कमबॅकिंग आणि विकेट टेकिंग अवघ्या 3 धावा आणि 2 सफलत्या त्या षटकामध्ये राहिल्या. आणि तिसरं षटक नरेशला आपण पाहतोय समोर फलंदाज यावेळेस जनार्दन. अतिशय सुंदर फटका ऑन साईडला आपण पाहतोय क्रॅकिंग शॉट त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण तैनात द्या. चेंडू उचलून फेकी केला जाईल तोपर्यंत रिस्की धावीतून पाहावं लागेल काय घडलं जात आहे. टीमचा बाहुबली रनआउटचा शिकार फलंदाज यावेळेस मात्र बाद होईल. खऱ्या अर्थानं प्रदीप बॅक टू द डगआउट. नक्कीच तिथं आगमन झालंय. बबन पारधी साहेबांचं देखील आगमन झालंय. मी दादांनी विनंती करतो की या व्यासपीठावरती तुमचंही मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. तुम्ही देखील वेळात वेळ काढून या स्पर्धेला भेट दिली. मी दादांनी विनंती करतो की या व्यासपीठावरती तुमचं देखील सहर्ष स्वागत. जे वाघोबा व ग्रामची स्पर्धा आणि तुम्ही देखील या वेळेवरती भेट दिली या स्पर्धेला. मी दादांना विनंती करतो की या व्यासपीठावरती तुमचं देखील मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. जबरदस्त गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. खऱ्या अर्थानं पुढचा सामना देखील आपल्याला भरपूर चांगला पाहायला मिळेल. इंडिया ॲक्शनमध्ये प्रकाश भगतचा संघ आणि त्यांच्या अगेन्स्ट बबन डुमनेचा संघ आपल्याला पाहायला मिळेल. आपण जर का आला असाल तर आपण आयोजकांची रिपोर्टिंग साधायची आहे. त्या रीतीनं सामना रंगला जातो मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाजाचा बोलबाला यावेळेस पाहावं लागेल. पुन्हा एकदा फटका बसला जातोय. एक्स्ट्रा पॉईंट रिझन मध्ये मयूरला आपण पाहतोय थोडंसं चाच पडत असताना इथून फेकी मात्र खराब आणि पाहावं लागेल बॅकअप सुद्धा देखील आलं नाही आणि त्या कारणास्तव मैदानाच्या आतमध्ये अतिशय सुंदर रनिंग बिटवीन द विकेट आणि या चेंडूवरती तब्बल 3 धावा कंप्लीट झाल्यात. सर्कलच्या आतमध्ये 3 धावा पळून काढल्यात म्हणजे फार चांगली रनिंग बिटवीन द विकेट मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. या चुका टाळाव्या लागतील. ज्या रीतीने गोलंदाजी आपण पाहतोय फार चांगली केली जाते मात्र क्षेत्ररक्षणाची साथ कितपत लाभेल हे देखील पाहणं महत्त्वपूर्ण राहील. संघाचा प्रमुख खेळाडू मयूरकडून वारंवार चुका आपण पाहतोय आणि त्याचा फायदा उचलत असताना जय भोलेनाथ गाडेश्वर संघ मैदानाच्या आतमध्ये पुढे सरकला. यावेळेस आपण पाहतोय 23 अंकावरती. यावेळेस पाहावं लागेल फटका अप्रतिम आपण पाहतोय मिड विकेटला क्लिअर करत फलंदाज. यावेळेस आपण पाहतोय अतिशय सुंदर फटका आपण पाहिला आणि 6 धावेने संघ मात्र सुसाट वेगाने पुढे सरकला. खऱ्या अर्थानं आपण पाहतोय 29 अंकावरती संघ जाऊन पोहोचलाय. त्याच नंतर इथं आगमन झालंय सुरेश मेंगल साहेबांचं. मी दादांनी विनंती करतो की या व्यासपीठावरती तुमचंही मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. तुम्ही देखील वेळात वेळ काढून या स्पर्धेला भेट दिली. तुमचं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत. अप्रतिम सामना मैदानाच्या आतमध्ये. मागच्या चेंडूवरती खराब क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी 3 दबा स्ट्राईक रोटेड आणि त्याचनंतर षटकार आणि पुन्हा एकदा दबाव. हा वाईटचा चेंडू आपण पाहतोय म्हणजे एक चुकी मैदानाच्या आतमध्ये किती महागात पडू शकते हे समीकरण आपण दाखवून दिलं. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय जर का मयूरनं चांगलं क्षेत्ररक्षण दाखवलं असता त्या ठिकाणी जर का 3 धावा वाचल्या असत्या तर स्ट्राईक रोटेड झाली नसते आणि तो षटकार देखील पाहायला मिळाला नसता. गोलंदाज आपण पाहिलं गेलं थोडंसं दबावाखाली गोलंदाजी करत असताना यावेळेस पाहतोय आपण टॅपिंग क्रिकेट खेळण्याचा प्रयत्न मात्र इथून हा डॉट चेंडू पंच सांगत असताना षटक क्रमांक 3 देखील संपलंय आणि 3 षटकांच्या अखेरीस संघ पुढे सरकला. आपण पाहतोय पहिल्या हाफमध्ये 30 अंकावरती. गेले तर खरं तर लाईव्हचा आनंद घेत आहे. खरं तर या स्पर्धेचं प्रवीणभाई वाघे वल्लभ आणि प्रल्हाद महाराज निरगुडा वाघेरा पनवेल यांकडून समालोचक लाईव्ह टीम आणि DJ सँडी आणि सर्व तामसा आयोजन खूप साऱ्या शुभेच्छा या स्पर्धेला लाभले गेलेत आणि दोन्ही मान्यवर खरं तर या स्पर्धेचा आनंद घेत आहे. भरपूर चांगली स्पर्धा
आज तामसेकरांनी खरं तर मन जिंकले गेलेत आज या परिसरामध्ये. त्या दोन्ही मान्यवरांचं मी या स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत करतो. अटुकम बॉक्स. प्रतिम आपण पाहतोय खऱ्या अर्थाने या स्पर्धेला शुभेच्छांचा वर्ष आपल्याला पाहायला मिळाला आणि त्याच नंतर आपण पाहिलं गेल्या प्रत्येक देखील भरपूर मोठ्या संख्येने मान्यवरांना मात्र या स्पर्धेला भेट दिली आपण पाहतोय. आज तब्बल 4थ्या रजनीमध्ये देखील व्यासपीठावरती जर का नजर फिरवल्या तर अनेक आपण पाहिल्या गेल्या राजकीय क्षेत्राच्या वरती दिग्गज नावा आज मंचावरती उपस्थित आहेत. त्या सर्व अतिथी मान्यवरांचं देखील मनपूर्वक स्वागत असेल. सामना देखील तेवढाच महत्वपूर्ण. अंतिम षटक स्लॉगवरचा आपण पाहतो गोलंदाज गणेश. यावेळेस फटका बसला जातोय. स्वतः गोलंदाज चेंडू खाली सरकलाय आणि इथून मात्र अप्रतिम झेल टिपला जाईल. संपेल फलंदाज जनार्दनचा खेळ. धक्का क्रमांक लागेल. यावेळेस आपण पाहतो खऱ्या अर्थानं चौथा गाडेश्वर टीमला 30 अंकावरती. नंतर आपण पाहिलं इथं आगमन झालंय संतोष तुकाराम पाटील साहेबांचं. खरं तर एकविरा केबल नेटवर्क आपण पाहतोय त्यांच्या माध्यमातून. त्याचनंतर माननीय श्री जयवंत भोपी, त्याचनंतर दीपक तुकाराम पाटील, बारक्या उसाटकर, एकविरा केबल नेटवर्क. तिन्ही चारही मान्यवरांना मी विनंती करतो की त्यांचं फटाकाच्या आतषबाजीने इथं स्वागत केलं जातोय. सध्या आपण स्क्रीनवरती जरूर पाहतोय. आज तामसेकरांनी खरं तर भरपूर चांगले योगदान. जय शिवराय आयोजित जय वाघोबा व ग्रामस्थ मंडळ तामसई मानाची सन्मानाची स्पर्धा. जेवढे मान्यवर आपण पाहतोय सर्व मान्यवरांचा आतषबाजी फटाकाच्या आतषबाजीने आपल्याला रॉयल एंट्री सातत्यानं मान्यवरांची पाहायला मिळते. आणि इथं नक्कीच आगमन झालंय तुकाराम पाटील, जयवंत भोपी, दीपक तुकाराम पाटील, बारक्या उसाटकर या चारही मान्यवरांचं सहर्ष स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. अट्टुकम बॉक्स. क्या बात या. भरपूर मोठ्या संख्येनं पाहुण्यांची मान दिली आपण पाहतोय. आयोजकांवरती असलेलं प्रचंड प्रेम, ग्रामस्थ मंडळाने मात्र पाहिलेलं स्वप्न आज सत्यात उतरल्या आणि खऱ्या अर्थाने याचं सर्व श्रेय जाईल संपूर्ण तामसई ग्रामस्थ मंडळांना. कारण ज्या अनुषंगाने आज तब्बल 4थ्या रजनीमध्ये आपण पाहिल्या गेल्या भरपूर मोठ्या संख्येने मान्यवरांची उपस्थिती आपण पाहतोय. कारण स्पर्धेचा दर्जा आपल्याला सांगून जातोय स्पर्धा कितपत मोठी आहे आणि या स्पर्धेचा आपण पाहिल्या गेल्या चर्चा कितपत मोठी राहिली आहे. आपण पाहिल्या गेल्या वारंवार खराब क्षेत्ररक्षण हितून टीमच्या माध्यमातून आणि त्याचा फायदा उचलला जातो मैदानाच्या आतमध्ये. या चेंडूगणिक काय घडलं जातंय. खराब क्षेत्ररक्षण फेकाफेकी मैदानाच्या आतमध्ये राहिले गेल्याने या चेंडूवरती तब्बल 3 धाबा कंप्लीट झाल्या. अतिशय सुंदर रनिंग बिटवीन द विकेट. या चुका हे दोन्ही टीमला अंतिम क्षणामध्ये भरपूर मागात पडतील. कारण या खेळपट्टीचा अशा प्रकारे रेकॉर्ड राहिला आहे की या खेळपट्टीवरती 4 षटकामध्ये 30-28 धाबा देखील डिफेन्स होताना आम्ही जवळून पाहिल्यात. म्हणजे खेळपट्टी गोलंदाजासाठी फार चांगली आहे. आणि इथून पाहावं लागेल पहिल्या डावामध्ये किती धाबा बनल्या जातील. अद्यापर्यंत धावसंख्या आपण जर का पाहिली गेली तब्बल 33 अंकावरती धावसंख्या जाऊन पोहोचल्या. यावेळेस पाहावं लागेल शांत संयमी पवित्र घेण्याचा प्रयत्न मात्र बॅट आणि चेंडूचा संपर्क जुळत नाही आणि इथून मात्र हा डॉट चेंडू. अतिशय सुंदर कमबॅक. शेवटच्या क्षणापर्यंत का होईना मात्र फार चांगलं कमबॅक केलं जात आहे. संघाचा आपण जर का वैयक्तिक विचार केला गेला भरतच्या माध्यमातून अप्रतिम षटक राहिलं होतं अवघ्या 3 धाबेचा आणि त्याच नंतर मात्र जो कमबॅक राहिला अप्रतिम. इथून मात्र फटका बसला जातो. सेकंड स्लिपचा क्षेत्ररक्षण अप्रतिम जल टिपला जातोय समीरच्या माध्यमातून आणि पुन्हा एकदा मात्र धक्का बसेल. यावेळेस गाडेश्वर टीमला फलंदाज होईल बाद. चला पुढील सामना छोटी करमिळ्या आणि त्यांच्या अगेन्स्ट औषा जोड्या. टॉससाठी मात्र रिपोर्टिंग साधायचं आहे. इनिंग ब्रेकमध्ये कंपल्सरी टॉस होईल कारण या षटकातील उर्वरित मात्र काही चेंडूचा खेळ बाकी आहे. त्याला दोन्ही टीमला विनंती असेल की आपण टॉससाठी मात्र त्वरित संपर्क साधायचा बघा. इथून पाहिल्या गेल्या पहिल्या डाबातील उर्वरित अंतिम एका चेंडूचा खेळ बाकी आहे. म्हणजे या चेंडूगणिक टार्गेट सेट होईल. समोर वामन इंदोळ्याला आपण पाहतोय अतिशय वेगवान चेंडू आणि इथून मात्र नशिबाची साथ. लॉंग स्टॉपला चेंडू नॉन स्टॉप चेंडू फरार. 4 आणि या 4 धाबेना संघ पुढे सरकला. यावेळेस आपण पाहतोय 37 अंकावरती येणारे 24 चेंडू आणि लक्ष असेल 38 धावसंख्येचा. कडे खरं तर मान्यवरांची आलोटना गर्दी त्याचनंतर खरं तर जे पाहुणे वर्ग खरं तर या स्पर्धेला भेट दिली तर मी विनंती करतोय नलेश भोईर साहेबांना त्यांचा इथं मान सन्मान केला जाईल की दादांनी जायचे तिथे इथं या स्पर्धेच्या माध्यमातून स्वागत केला जाईल. नगरसेवक आहे
खिडूकपाडा गावचे एक डॅसिंग डायलामाइट आज अफाटून प्रेम तामसेन करारावरती त्यांच्या माध्यमातून लाभलं गेलंय. गणेश सप्रा आणि कृष्णा सप्रा या दोन दादांच्या हस्ते त्यांचं स्वागत केलं जाईल. निलेश भोईर साहेबांचं नगरसेवक खिडूकपाडा. खरं तर क्रिकेटवरती अफाटून प्रेम डॅसिंग डायलामाइट आणि खरं तर आज वेळात वेळ काढून त्यांनी खरं तर या स्पर्धेला बॅट दिली आहे. निलेश भोईर साहेबांचं इथं स्वागत केला जातो. नगरसेवक आहेत खिडूकपाड्याचे आणि खरं तर त्यांचे संपूर्ण मित्र परिवार आज त्यांच्या सोबतीला आपण पाहतोय आणि त्यांचे इथं मान सन्मान जरूर केला जाईल या स्पर्धेच्या माध्यमातून. तामसेकरांनी केलेली एक मानाची सन्मानाची स्पर्धा जय शिवराय आयोजित जय वाघोबाव ग्रामस्थ मंडळ तामसे आयोजित नाईट रजनी शुक्ला इथं स्वागत केला जातोय. सध्या स्क्रीनवरती पाहतोय निलेश भोईर नगरसेवक खिडूकपाडा साहेबांचा इथं मान सन्मान केला जातोय. त्यानंतर मी विनंती करेन देवीदास भोईर साहेबांचा देखील इथं मान सन्मान केला जाईल. त्यांना देखील विनंती करतो की त्यांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून स्वागत केलं जाईल. त्यांनी देखील या स्पर्धेला बॅट दिली. तुमचंही मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. शाल प्रेमाचं प्रतिफलन या स्पर्धेची गोड आठवण म्हणून मान सन्मान चिन्ह देऊन इथं स्वागत केला जातोय पाहुण्यांचं. खरं तर या परिसरामध्ये खरं तर अफाट प्रेम आणि अफाट मेहनत खरं तर तामसेकरांनी घेतलेली स्पर्धेला. त्याचनंतर अमर उलवेकर साहेबांचं देखील स्वागत केला जाईल. मी दादांनी विनंती करतो की त्यांचं इथं मान सन्मान केला जाईल. सध्या आपण स्क्रीनवरती पाहतोय श्री लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून ही स्पर्धा युट्यूबच्या वाहिनीनुसार कव्हर केली जाते आणि भरपूर चांगले टेलिकास्ट आणि क्वालिटी त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. त्यानंतर कल्पेश भोईर साहेबांचं देखील इथं स्वागत केलं जाईल. मी दादांनी विनंती करतोय की जायचंय तुमचंही या स्पर्धेच्या माध्यमातून मान सन्मान केला जातोय. कल्पेश भोईर पाहिलं तर एक चांगले व्यक्तिमत्व सातत्यानं अफाटून प्रेम. जेव्हा जेव्हा निलेश भोईर साहेब असणार तेव्हा तेव्हा त्यांची पूर्ण मित्र परिवारची पाठिंबी उभी सातत्याने राहिली जाते आणि सध्या इथं कल्पेश भोईरचं इथं मान सन्मान केला जातोय. त्यानंतर सूरज गोंदले साहेबांचं देखील स्वागत केलं जाईल. त्यांना देखील विनंती करतोय तुम्ही देखील वेळात वेळ काढून या स्पर्धेला आले. तुमचं देखील मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. चला बॅटिंग टीमला विनंती असेल बघा मैदानाच्या आतमध्ये ओपनिंग प्लेअर पाठवायचे आहेत. सामना कंटिन्यू चालू राहील. खऱ्या अर्थानं भरपूर मोठ्या संख्येने पाहुण्यांची मान आली आहे. इकडे देखील सन्मानाकडे मात्र आपण लक्ष वेधूया. ज्या ठिकाणी आपण पाहिल्या गेल्या आयोजकांवरती असलेलं प्रचंड प्रेम त्या प्रेमाखातीर आज भरपूर मोठ्या संख्येने पाहुण्यांची देखील उपस्थिती आपण पाहतोय आणि आलेल्या प्रत्येक पाहुण्यांचा यथोचित मान सन्मान आपली महाराष्ट्राची आपली भारतीय संस्कृती जपत असताना आमचे संपूर्ण आयोजन कमिटी आपण पाहतोय. नक्की स्वप्नील आपण जर विचार केला तर निलेश भोईर साहेब नगरसेवक खिडूकपाडा त्यानंतर देवीदास भोईर अमर उलवेकर कल्पेश भोईर आणि सूरज गोंदले खरं तर हे जे सर्व मान्यवर अतिथी मान्यवर आपण पाहतो आज खरं तर जय शिवराय आयोजित जय वाघोबा व ग्रामस्थ मंडळ तामसेकरांवरती खरं तर अफाटून प्रेम आणि खरं तर जेवढे जेवढे मान्यवर आपण पाहिले मी तर आजच समालोचन मला करण्याची तर संधी मिळाली. जेवढे जेवढे मान्यवर पाहतो त्यांच्या फटाकाच्या आतषबाजीने खरं तर प्रत्येक मान्यवरांची रॉयल एंट्री आपल्याला या स्पर्धेमध्ये पाहायला मिळते. भरपूर चांगली स्पर्धा आणि त्यांचा नक्कीच फोटो देखील कॅप्चर जरूर त्यांचा ग्रुप फोटो आपल्याला पाहायला मिळाला. सर्वांचं आम्ही पुन्हा एकदा मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. नक्कीच जाऊया मॅचकडे. मॅच भरपूर इम्पॉर्टंट आहे. सामन्याला सुरुवात पहिला आज बॉल ठप्पा पडल्यानंतर एक भरपूर पाहायला मिळतो. पंचाच्या थोडासा बाहेर जाणार बॉल वाईट बॉल. एक अवंतर धाव जरूर पाहायला मिळते आणि एक अवंतर धावेनं संघाचं श्रीगणेश जरूर पाहायला मिळतोय. दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये मयूर आणि जयराम हे दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतील. तर बॉलिंग ट्रॅक वरती चंद्रकांत पहिला बॉल. पुन्हा एकदा टप्पा भरपूर चांगला होता परंतु हाही बॉल खराब फेकला जातोय. अजून एक खराब चेंडू वाईट बॉल. एक अवंतर धावेने धाव संख्या थोडीशी पुढे पाहायला मिळेल. 2 धावा धावफलकावरती पाहायला मिळते. चंद्रकांत या गोलंदाजाचा जर विचार केला तर मी याही गोलंदाजाचा खेळ भरपूर वेळा पाहिलाय. जवळजवळ आपण पाहिलं तर 40+ हा खेळाडू आहे आणि आज खरं तर गाडीश्वरकरांनी खरं तर या स्पर्धेमध्ये सहभागी झालेत आणि खरं तर त्यांच्यामध्ये सर्व 40+ खरं तर जास्ती खेळाडू आपल्याला पाहायला मिळतात. फटका भरपूर चांगला बॅट एनर्जी लागली जाते. विकेटचं पतन इथं पाहायला मिळतंय. अप्रतिम जल टिपला जातोय. धक्का क्रमांक लागेल पहिला. फलंदाज बाद होईल मयूर. बॅक टू द डगआउट.
जी भोयर साहेब खिडूकपाडा याचकडून या स्पर्धेसाठी तब्बल 5,000 रुपयाची नगद धनराशी लाभली गेल्या. त्या साहेबांचं मात्र पुन्हा एकदा मनस्वी आभार व्यक्त करेन. खऱ्या अर्थानं साहेबांकडे बिझी शेड्यूल असल्या कारणास्तव आपण पाहिलं गेलं या स्पर्धेतून साहेब रजा घेत असताना साहेब आपण या स्पर्धेमध्ये आलात, या स्पर्धेची शोभा वाढवल्या आणि तुमचा बहुमूल्य वेळ या स्पर्धेसाठी दिला. तुमचं पुन्हा एकदा खऱ्या अर्थानं या ग्रामस्थ तामसई यांच्या वतीनं मी मनपूर्वक आभार व्यक्त करेन. तसेच आपण जर का पाहिलं गेला आदरणीय देवीदासजी भोईर याचकडून देखील या स्पर्धेसाठी तब्बल आपण जर का पाहिलं गेला 2,500 रुपयाचं आर्थिक सहकार्य. तसेच आपण जर का पाहिलं गेलं आदरणीय कल्पेशजी भोईर याचकडून देखील 2,500 रुपयाचं आर्थिक सहकार्य. या सर्व दानशूर देणगीदारांचा मनपूर्वक मनस्वी आभार असतील. आज आपण जर का पाहिलं गेलं भरपूर मोठ्या संख्येनं त्यांची उपस्थिती आपल्याला पाहायला मिळाल्या. मात्र आपण जर का पाहिलं गेलं राजकीय क्षितिजा वरची एक बुलंद तोप म्हणून त्यांच्याकडे सातत्यानं पाहिले जातात आणि आज प्रचंड बिझी शेड्यूल असला देखील मात्र आयोजकांवरती जे प्रचंड प्रेम, त्या प्रेमाखातील त्याने मात्र या स्पर्धेसाठी त्यांचा बहुमूल्य वेळ दिला. साहेब तुमचं पुन्हा एकदा या स्पर्धेच्या वतीनं आणि या चषकाच्या वतीनं मनपूर्वक आभार असतील. थँक्यू सो मच स्वप्नील. जाऊया मॅचकडे. खरं तर मान्यवरांची अलॉटन गर्दी जरूर उद्याचा अंतिम दिवस आपल्याला या स्पर्धेचा पाहायला मिळेल. अंतिम दिवस आणि नाईटची स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. सर्व मान्यवरांचं मी पुन्हा एकदा मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय. जाऊया मॅचकडे. खरं तर जय शिवराय आयोजित पहिलं पर्व या स्पर्धेत जे वाघोबा व ग्रामस्थ मंडळ तामसे आलेले तमाम रसिकीडा नगरीचं मी पुन्हा एकदा मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो. त्यानंतर श्री इव्हेंट्स लाईव्हच्या माध्यमातून ही स्पर्धा युट्यूबच्या वाहिनीनुसार कव्हर केली जाते. आज लाईव्हच्या माध्यमातून जे प्रेक्षक वर्ग जे एन्जॉय घेत असतील त्यांचंही आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक हार्दिक स्वागत करूया. जाऊया मॅचकडे. मॅच भरपूर महत्वाची आहे. धावसंख्या जर पाहिली तर धावफलकावरती धावा पाहायला मिळत आहे 4. आतापर्यंत 2 फलंदाज सध्या तंबूच्या आश्रयाला पाहायला मिळतोय. जयराम आणि महेश हे 2 फलंदाज सध्या मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. तर बॉलिंग ट्रॅक वरती चंद्रकांत आपण पाहतोय पहिले षटक पॉवर प्लेचं टाकण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये दाखल आणि एक चांगला कमबॅक या गोलंदाजाच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. त्या बाद टप्पा पडल्यानंतर थोडासा स्लो पद्धतीचा बॉल पाहायला मिळाला. गुडलेसवरती चेंडू रिलीज केला होता आणि इथून बॅट्स आणि बॉलचा काही संपर्क पाहायला मिळत नाही. बॉल निघून चला विकेट किपरच्या हातामध्ये शॉर्ट बॉल. धावसंख्या एवढी मोठी नाहीये. 38 धावांचा पल्ला करायचा आहे. टीम बॅटिंग करत असताना हिंदुटणे टीमला पहिल्या इनिंगमध्ये गाडीश्वर टीमची बॅटिंग जरूर पाहायला मिळाली होती आणि त्याच्यानंतर पुन्हा एकदा बॅट एनर्जी लागली जाते. गॅपमध्ये बॉलला ढकलला गेला. क्षेत्ररक्षक आहे. एक धाव मिळाली. दुसरीचा कॉल 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 परंतु बॉल झालाय डुक 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 सीमा पार. चौकार धाव मिळतील. छान. थँक्यू सो मच. तर खऱ्या अर्थानं आपण जर का पाहिला गेला पुढचा सामना आपल्याला पाहायला मिळेल. छोटी करमेल टीमचे कॅप्टन आले गेले आहेत. औषधाची वडी टीमचे कॅप्टन आपल्याला विनंती असेल की आपण टॉससाठी रिपोर्टिंगसाठी आपल्याकडे वेळ आहे तर आपण सन्मानकडे वळतोय. उपस्थित आपण जर का पाहिला गेला आदरणीय संतोषजी तुकाराम पाटील साहेब एकविरा केबल नेटवर्कचे सर्व आपण जर का पाहिलं गेलं साहेबांना विनंती करेन की आपल्या सन्मानाचा स्वीकार आपण देखील करायचा आहे. खऱ्या अर्थानं आपण जर का पाहिलं गेला एक फार चांगलं व्यक्तिमत्व आहे आणि आज या स्पर्धेमध्ये त्यांची उपस्थिती आपण पाहतोय. आदरणीय गणेशजी सप्रा यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आदरणीय संतोषजी पाटील एकविरा केबल नेटवर्कचे आपण पाहिलं गेला यांच्या माध्यमातून ही सुविधा फार चांगली आम्हाला उपलब्ध करून दिली आणि त्यांचा शुभ सन्मान. खऱ्या अर्थानं आपण जर का पाहिलं गेला जवनजी भोपी साहेब तसेच आपण पाहिलं गेला बारक्याजी उसाडकर साहेब या तिन्ही व्यक्तिमत्वांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी आम्हाला एकविरा केबल नेटवर्कच्या जी सुविधा खऱ्या अर्थानं मोफत त्यांनी आम्हाला उपलब्ध करून दिल्या आपण पाहिलं गेला आणि त्यांचा हा शुभ सन्मान आपल्याला पाहायला मिळतोय. सातत्याने आपण जर का पाहिलं गेला या त्रिणी संगमाच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी तब्बल 5,000 रुपयाचं आर्थिक डोनेशन आले गेलं आहे. सर्व मान्यवरांचं मात्र पुन्हा एकदा हार्दिक स्वागत असेल. पुढील सन्मान आपल्याला पाहायला मिळेल आदरणीय जवनजी भोपी साहेब यांना विनंती करेन की आपण आपल्या सन्मानाचा स्वीकार करायचा आहे. त्यांचा सन्मान करण्यासाठी रामा सप्रा यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आदरणीय जवनजी भोपे या साहेबांचा मात्र हेतुचित मान सन्मान आपल्या शुभ हस्ते करायचा आहे. खऱ्या अर्थाने सातत्याने आपण जर का पाहिल्या गेला आयोजकांवरती असलेलं प्रचंड प्रेम आणि क्रिकेटवरती असलेलं अफाट प्रेम त्या प्रेमाखातीर आपण पाहिलं गेलं या स्पर्धेसाठी आपण पाहिलं गेलं त्यांच्या माध्यमातून आम्हाला एकविरा केबल नेटवर्क ही सुविधा मात्र खऱ्या अर्थाने आपण पाहिलं गेल्या जे उपलब्ध करून दिल्या त्यांचा हा शुभ सन्मान आपल्याला पाहायला मिळतोय. पुढील सन्मान आपल्याला पाहायला मिळेल खऱ्या अर्थानं आपण जर का पाहिलं गेलं आदरणीय बारक्याजी उसाडकर साहेब या साहेबांचा मात्र आपल्याला सन्मान पाहायला मिळेल. आदरणीय बारक्या उसाडकर या साहेबांचा मात्र सन्मान पाहायला मिळेल. आदरणीय रामा यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते मात्र त्यांचा यथोचित मान सन्मान देखील संपन्न करायचा. आपण जर का पाहिलं गेला फार मोलाचं योगदान राहिला गेला एकविरा केबल नेटवर्कचे सर्वांनी त्यांच्या माध्यमातून ही सुविधा आम्हाला मोफत उपलब्ध करून दिली आहे. त्या साहेबांचा मात्र हा शुभ सन्मान मायाचे उपदार शाल प्रेमाचा प्रतीक पुष्पगुच्छ आणि स्पर्धेची गोड आठवण
सन्मानचिन्ह देऊन त्यांचा हा शुभ सन्मान आपण पाहतोय. तसेच आपण जर का पाहिला गेला आदरणीय अनिलजी चौधरी धुंद्रे गावातील एक फार चांगलं व्यक्तिमत्व, त्या साहेबांना देखील विनंती करेन की आपण देखील आपल्या सन्मानाचा स्वीकार करायचा आहे. ग्रामस्थ अतिथी मान्यवरांना विनंती करेन की आपल्या शुभ असत्या आपण त्यांचा देखील या ठिकाणी मात्र सन्मान पार पाडायचा आहे. नक्कीच धावसंख्या जर पाहिली तर 11 धावा सध्या धावफलकावरती पाहायला मिळतात आणि इथून जर पाहिलं तर दुसरं षटकाला खऱ्या अर्थानं सुरुवात- आपण जर का पाहिला गेला अनिलजी चौधरी साहेबांचं मात्र स्वागत करण्यासाठी गणपतदादा उघडे यांना विनंती करतो की आपल्या शुभ असत्या मात्र त्यांचा हा सन्मान पार पाडायचा आहे. सामना देखील तेवढाच महत्वपूर्ण आहे. मात्र आपण पाहिलं गेल्या आलेल्या अतिथी मान्यवरांचा यथोचित मान सन्मान करणं देखील फार महत्वपूर्ण आपण पाहतोय. पण खऱ्या अर्थानं त्यांचं देखील फार मोलाचं योगदान या स्पर्धेसाठी राहिलं गेलं आपण पाहिलं गेल्या आणि आपली भारतीय संस्कृती जपत असताना आयोजकांच्या माध्यमातून आलेल्या प्रत्येक अतिथी मान्यवरांचा मात्र या ठिकाणी मात्र शुभ सन्मान आपल्याला पाहायला मिळतोय. आपण जर का पाहिलं गेलं खऱ्या अर्थानं गाडेश्वर गावातील एक सुशिक्षित व्यक्तिमत्व आदरणीय आपण पाहिलं गेला विष्णूजी सप्रा सर आणि त्यांच्या समेत त्यांचा मित्र परिवार या ठिकाणी मात्र उपस्थित झालाय. त्यांचं देखील या स्पर्धेमध्ये मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत असेल. आपण जर का पाहिलं गेलं त्यांच्या गावचा संघ आज मैदानाच्या आतमध्ये खेळ करतोय येस फलंदाज बाद आहे. फलंदाज बाद आहे. आणि आज खऱ्या अर्थानं आदरणीय विष्णूजी सप्रा सर यांचं देखील या ठिकाणी मात्र आगमन आपण पाहिलं गेलं आणि त्यांचं देखील आपल्याला जरूर उपस्थित पाहायला मिळते. खऱ्या अर्थानं आपण जर का पाहिलं गेलं सातत्यानं आपल्या बुद्धीच्या जोरावरती अनेक विद्यार्थी त्यांच्या माध्यमातून घडवले गेल्या आणि आज खऱ्या अर्थानं शिक्षक ही पदवी त्यांना मात्र प्राप्त केली आहे. आज त्यांची उपस्थिती या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय. साहेब आपण या स्पर्धेमध्ये आलात आपलं पुन्हा एकदा जे वाघोबा व ग्रामस्थ मंडळ तामसई या नाईट स्पर्धेमध्ये मनपूर्वक हार्दिक स्वागत असेल. नव्या कॉम्बॉक्समध्ये या ठिकाणी जॉईन होतील मनोजी पसाळ्या. की समाज स्वप्नील 9व्या मार्चकडे मॅच भरपूर महत्वाचे आहे. गोलंदाज तयार प्रदीप बॉलिंग ट्रॅक वरती पहिलाच बॉल पुन्हा एकदा स्ट्रेट ऑफ मध्ये उडवण्याचा बॉल थ्रो मध्ये स्वतः गोलंदाजाने अडवण्याचा प्रयत्न जरूर केला होता आणि इथून एक धाव जरूर पाहायला मिळते. दुसरीचा प्रयत्न आहे तो मैमय मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय आणि इथून मिळाली फक्त एक सिंगलच्या मदतीने धावसंख्येत बदल. धावसंख्या 12 धावा सध्या धावफलकावरती पाहायला मिळते. आतापर्यंत जर पाहिलं तर 4 फलंदाज सध्या तंबूच्या आसऱ्याला पाहायला मिळालेत. इथून जर पाहिलं तर 38 धावांचा टार्गेट सेट 38 धावा करायचे. गोलंदाज तयार पुन्हा एकदा प्रदीप बॉलिंग ट्रॅक वरती पुन्हा एकदा यॉर्कर पद्धतीचा बॉल आपल्याला पाहायला मिळाला होता. विकेट किपरकडनं थोडंसं करा फंबलिंग पाहायला मिळते. एक धाव मिळाली. दुसरीचा कॉल केला जातोय. धोक्याची घंटा इथून पंचांचा बोट आलाय आकाशाकडे. फलंदाज होईल बाद. तसेच आपण पाहतोय याच दरम्यान आदरणीय बबनजी पारधी आणि गौरवजी दरोडा या दोन्ही अतिथी मान्यवरांना विनंती असेल की या मुख्य व्यासपीठामध्ये आपलं देखील या स्पर्धेमध्ये मनपूर्वक हार्दिक स्वागत असेल. औषधवाडी टीमचे कॅप्टन आपण जर का आला असाल तर मात्र टॉस साठी त्वरित संपर्क साधायचा आहे. नक्कीच इथून जर पाहिलं तर 12 बॉलचा खेळ संपलाय. अजून येणारे 12 बॉल मध्ये 25 अजूनही 25 धावींची गरज आहे. समीकरण दोन्ही टीम कडे आहे. दोन्ही टीम सध्या विजयाच्या पल्ल्यावरती आहे. या ओव्हर मध्ये जर धावसंख्या कमी आल्या तर मग पुढच्या 6 बॉल मध्ये समीकरण कठीण होऊ शकतो. तसंच आपण जर का पाहिलं गेल्या त्यांचा नुकताच शुभ आपण सन्मान पाहायला गेला आदरणीय अनिलजी चौधरी साहेब धुंद्रे गावातील एक फार दमदार व्यक्तिमत्व आहे. याचकडून तब्बल या स्पर्धेसाठी 2000 रुपयाची नगद धनराशी लाभली गेल्या. साहेबांचं पुन्हा एकदा या स्पर्धेच्या वतीनं मनस्वी आभार असतील. तसेच आपण जर का पाहिलं गेल्या आदरणीय वादळ ग्रुप जे सर्व आपण जर का पाहिलं गेला वादळ बैलाचे मालक आदरणीय विष्णू शेठ सप्रा यांचं देखील या ठिकाणी शुभ आगमन झालंय. त्यांना देखील विनंती असेल की या मुख्य व्यासपीठावरती आपल्या गावाची आपल्या अभिमानाची स्पर्धा आहे. आपल्या देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत असेल. खऱ्या अर्थाने पहिल्या रजनीमध्ये वादळ ग्रुप आपण पाहिला आणि त्यांचे 2 नंदी छोटा वादळ आणि मोठा वादळ त्यांची रॉयल एंट्री आपल्याला पाहायला मिळाल्या. खऱ्या अर्थानं बैलगाडा क्षेत्र म्हटला तर आवर्जून आपण पाहिलं गेलं विष्णू शेठ सप्रा यांचं नाव घेतलं जातं कारण त्यांचे जे 2 नंदी आहे खऱ्या अर्थानं बैलगाडी क्षेत्रामध्ये फार चांगले अधिराज्य गाजवले आहे. नव्या कॉम्बॉक्स मध्ये ज्या ठिकाणी जोडले जातील मनोजी पसाळ्या. ह्या बाद आहे. जसं कॉम्बॉक्स मध्ये जॉईन झाला त्याच्यानंतर प्रत्युत्तर जरूर पाहायला बोलतो. बॅट एनर्जी लागली जाते. अजून एक धक्का बसेल. टीम बॅटिंग करत असताना हितुटणे टीमला फलंदाज बाद होईल. गणेश बॅक टू द डगआउट.
खरं तर भरपूर चांगली स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. जशी मॅच रंगात येणार तसा सँड डीजेचा आवाज खरं तर प्रेक्षकांचा जरूर पाहायला मिळेल. गोलंदाज तयार. पुन्हा एकदा दांडी 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 गोल. विकेटचं पतन आल्या मातर मागावरी. फलंदाज होईल बाद. आकाश बॅक टू द डगआउट. काय गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाज आपण पाहतोय प्रेम. छोटा पॅक बडा धमाका. प्रेमचा विचार केला तर यंदाच्या हंगामामध्ये या गोलंदाजाचा बोलबाला भरपूर चांगला राहिला गेलाय आणि आज खरं तर कमी वयाचा खेळाडू आहे आणि खरं तर सलगचा आपण जर विचार केला तर या षटकांमध्ये सलगचे 2 बॉलवरती 2 विकेट. रिप्ले ऍक्शन सध्या स्क्रीनवरती आहे. प्रॉपर स्टंप आणि दांडी गुल तिरफळाची वाद केला जातोय. फलंदाज नवीन ही फलंदाज जी दांड केला होता आणि फलंदाजाला देखील चेंडू समजला नाहीये. दांडी गुल केली आहे प्रेम या गोलंदाजानं. पुन्हा एकदा टप्पा भरपूर वेग पाहायला मिळतो परंतु लेंथ थोडीशी करा पाहायला मिळाली ह्या बॉलवरती. जसा रिलीज केला बॉल तसा बाहेरून चेंडू पंचांचा इशारा. वाईट बॉल. 51 धाव. 51 धावने धावसंख्येत बदल. धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळतील 14 धावा सध्या धावफलकावरती पाहायला मिळत आहे. समीकरण अजूनही दोन्ही टीमकडे आहे. कुठलाही संघ जिंकेल. आज दोन्ही टीमांमधून एका टीमला मैदान सोडावं लागेल. कुठला असेल टीम गाडेश्वर की टीम हिदुटणे येणारा काल जरूर पाहायला मिळेल. गोलंदाज तयार. पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती. पुन्हा एकदा ओहो मे स्ट्रेट. क्या बात है. अप्रतिम जल टिपलाय. विकेट कीपरने दिलेली साथ. फलंदाज होईल बाद. टू 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 विकेट. सध्या आपल्या स्क्रीनवरती पाहायला मिळतो. जसा जेल टिपल्यानंतर जल्लोष सध्या पाहायला मिळतो खेळाडूचा. आज गाडीच्या टीम मध्ये मी जवळजवळ विचार केला ना याच्यामध्ये जास्तीत जास्त खरं तर यंग टॅलेंटर कमी आहे परंतु 40+ खेळाडू जास्त आहेत. आज जरी 40+ असलं तरी आमचं क्रिकेटवरती अफाटून प्रेम जरूर पाहायला मिळेल आणि तेच दरारा सध्या मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतो आहे. इथून जर पाहिलं तर डॉट बॉल जरूर पाहायला मिळतो. खरं तर प्रेमचं कौतुक केलं पाहिजे. आतापर्यंत त्यांनी जवळजवळ मला वाटतं 2 ते 3 विकेट काढले गेलेत. म्हणजे कमालीची गोलंदाजी. खरं तर धावसंख्या जर पाहिली तर धावफलकावरती लागल्या गेल्या तर 14 धावा सध्या धावफलकावरती पाहायला मिळतात. अजूनही जर पाहिलं तर 26 धावींची अजूनही गरज आहे आणि इथून पंचांचा इशारा. वाईट बॉल. 51 धाव पाहायला मिळते. 51 धावीने धावसंख्येत बदल. धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळतील 15 धावा सध्या धावफलकावरती पाहायला मिळत आहे. खरं तर कौतुक केलं पाहिजे प्रेम या गोलंदाजाचं. खरं तर डेरंगच्या स्पर्धेमध्ये खरं तर विजय शेठ पाटील ट्रॉफीमध्ये याही गोलंदाजाचा बोलबाला भरपूर चांगला राहिला गेलाय आणि आज खरं तर तामसे नगरीमध्ये आज गाडीश्वर संघ आपल्याला पाहायला मिळतोय आणि भरपूर चांगला एफेक्ट खरं तर दोन्ही टीमच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा काय वेग पाहायला मिळतोय. टप्पा पडल्यानंतर इथून बॅट्समन बॉलचा काही संपर्क पाहायला मिळाला नाही. बॉल चालला विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉल. कारण प्रेमला मोठे फटके मारणं थोडंसं अवघड आहे कारण जसा टप्पा पडल्यानंतर बॉल लगेच निघून जाते गोळीच्या वेगानं विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉल जरूर पाहायला मिळतो. धावसंख्या 15 धावा सध्या धावफलकावरती पाहायला मिळतात. अजूनही जर विचार केला तर 24 धावींची अजूनही गरज आहे. समीकरण कठीण आहे. तिसऱ्या षटकाला देखील सुरुवात आहे. काही बॉलचा खेळ बाकी. गोलंदाज प्रेम पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवरती तयार. पुन्हा एकदा पहा टप्पा पडल्यानंतर फुटवरचा वापर पाहायला मिळतो. बॅट्समन बॉलचा काही संपर्क पाहायला मिळत नाही. बॉल निघून चालला विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉल. षटक क्रमांक संपला जाते 3 आणि 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळतील 15. थँक्यू सो मच. तर समीकरण शिल्लक राहिले आपण पाहतोय 6 चेंडू आणि 24 धावसंख्येची गरज आहे. आपल्याकडे थोडासा वेळ आहे आपण सन्मानाकडे वळतोय. आपल्याला सन्मान पाहायला मिळेल खऱ्या अर्थानं ज्याने आपल्या बुद्धीच्या जोरावरती खऱ्या अर्थानं शिक्षण ही पदवी प्राप्त केली. आपण पाहिल्या गेल्या आदरणीय विष्णू सप्रा या साहेबांना विनंती करतो की आपण आपल्या सन्मानाचा स्वीकार करायचा आहे. त्यांचा सन्मान करण्यासाठी मी विनंती करेन. रामा सप्रा यांना विनंती करतो की आपल्या शुभ असते आदरणीय विष्णू सप्रा या साहेबांचा मात्र या ठिकाणी यथोचित मानस सन्मान आपण पार पाडायचा आहे. खऱ्या अर्थानं आपण जर का पाहिलं गेला गाडेश्वर गावातील एक फार चांगलं व्यक्तिमत्व आहे. सातत्यानं आपण पाहिलं गेलं त्यांच्या माध्यमातून अनेक विद्यार्थी घडवले गेलेत आपण पाहतोय आणि आज या स्पर्धेमध्ये त्यांची उपस्थिती
क्रिकेटवरती असलेलं प्रचंड प्रेम आज त्यांचा गावचा संघ देखील मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय आणि आज त्यांनी या स्पर्धेला भेट दिल्या खऱ्या अर्थानं साहेब आपलं देखील पुन्हा एकदा या स्पर्धेच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक हार्दिक असं स्वागत असेल. नक्कीच पहा नेक्स्ट मॅच आपण पाहतोय छोटी करमेल टीम कॅप्टन आलेत का? तर पुढील सन्मान आपल्याला पाहायला मिळेल हिदुडणे गावातील एक युवा उद्योजक आदरणीय नागेशजी गिरा या साहेबांना देखील विनंती करेन की आपण देखील आपल्या सन्मानाचा स्वीकार करायचा आहे. सातत्याने आपण जर का पाहिलं गेला एक फार चांगलं व्यक्तिमत्व आहे. आपण पाहिलं गेला नागेशजी गिरा यांचा सन्मान आपल्याला पाहायला मिळेल. माईची उबदार शाल प्रेमाचा प्रतीक पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची गोड आठवण सन्मानजनक देवन आपण पाहिलं गेला नागेशजी गिरा यांचा हा शुभ सन्मान आपण पाहतोय. खऱ्या अर्थानं समीकरण या ठिकाणी मात्र शिल्लक राहिले अंतिम 6 चेंडू आणि तब्बल गरज आहे 24 धावसंख्येची. नक्कीच त्याच नंतर छोटी करमेली टीम कॅप्टन आणि औषधची वाडी टीम पहा दोन्ही टीमला हा लाचचा पुकार असणार. तर पुढील सन्मान आपल्याला पाहायला मिळेल आदरणीय बुधाजी उघडा या साहेबांना विनंती करेन की आपण देखील आपल्या सन्मानाचा स्वीकार करायचा आहे. आणि पुढील सन्मान आपल्याला पाहायला मिळेल आदरणीय गणपतजी भगत. हे दोन सन्मान आपल्याला जरूर पाहायला मिळतील. खऱ्या अर्थानं ज्या ज्या अतिथी मान्यवरांची नावं घेईन त्यांना विनंती करेन की आपण स्वागत कक्षामध्ये जाऊन आपण आपल्या सन्मानाचा स्वीकार करायचा आहे. कारण सामना देखील भरपूर महत्त्वाचा आहे. ज्या ठिकाणी आपण पाहिलं गेला थोडंसं लक्ष मात्र आपण पाहिलं गेलं लक्ष वेधूया. ज्या ठिकाणी समीकरण मात्र भरपूर कठीण झालंय. पण पाहतोय विजयाच्या दिशेनं थोडंसं मात्र वर्चस्व गाजवत असताना जे भोलेनाथ गाडेश्वर संघ आपण पाहतोय. नक्कीच कारण मॅच भरपूर महत्वाचे आहे. इथून जर विचार केला तर चौथ्या षटकाला देखील सुरुवात आपण पाहतोय. गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवरती आपल्याला पाहायला मिळेल तो पण येईल. पहिला बॉल डॉट आणि दुसऱ्या बॉलवरती जरूर एक सिंगल पाहायला मिळाले. समीकरण थोडंसं कठीण पाहायला मिळतोय. आणि इथून जर विचार केला तर धावसंख्या सध्या दाखल पाहायला मिळते 16 धावा. अजूनही 22 धावींची गरज आहे. पुन्हा एकदा फटका भरपूर चांगला होता. कॅप सिलेक्शन मध्ये ढकलण्याचा प्रयत्न केला जातो. धाव घेण्याचा प्रयत्न जरूर केला गेलाय. आणि इथून जर आपल्याला जर विचार केला तर इथून पंचाचा देखील इशारा नो बॉल 1+1 आणि धावा मिळतील 2. या 2 धावीने धावसंख्येत बदल. धावसंख्या दाखल पाहायला मिळतील 18 धावा. फ्रीडची संधी. अजूनही येणारे 4 बॉल आणि 20 धावींची गरज. एखादा बिग हिट करणं फार महत्वाचं आहे. फ्रीडची संधी आहे. फ्रीड वरती काय हल्ला आला तर मग मॅच मध्ये ट्विस्ट निर्माण जरूर पाहायला मिळेल. पुन्हा एकदा क्या बात आहे. जरूर यॉर्कर पद्धतीचा बॉल होता आणि इथून केला तर फ्रीडचा बॉल होता आणि त्याच्यानंतर अप्रतिम खरं तर विकेट किपरचं कौतुक केलं पाहिजे. जल्लोष सध्या भरपूर पाहायला मिळाला होता गाडेश्वर टीम कडनं. आणि इथून खरं तर विचार केला तर 2 पंच एकमेकांशी बातचीत सध्या पाहायला मिळते. सध्या स्क्रीनवर फ्रीडचा चेंडू होता त्याच्यामुळे फक्त फलंदाज रनआउट असणार. त्याच्यामुळे अप्रतिम शतरक्षण सध्या मी तर म्हणेन गाडेश्वर टीमकडे आपल्याला पाहायला मिळतोय. नेक्स्ट मॅच जरूर पाहायला मिळेल. छोटी करमेल टीमचे कॅप्टन जॉईन झालेत. औषधवाडी टीमचे कॅप्टन तुमचा आवाज जर का तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर आपण त्वरित टॉससाठी मात्र रिपोर्टिंग साधायच्या. नक्कीच औषधवाडी टीम जर हा सामना संपेपर्यंत जर तुमचे कॅप्टन आले नाही तर मग जो आयोजकांचा जो काही निर्णय असेल तो तुम्हाला स्वीकारावा लागेल. जाऊया मॅच कडे. बॉल शिल्लक असतील 3 आणि 3 मध्ये आता बनवायचे 20 धावा. समीकरण कठीण आहे. आता सध्या टीम बॅटिंग करत असताना हितुटणे टीमकडे पुन्हा एकदा वेगवान टप्पा फुटवरचा वापर पाहायला बोलतोय. बॅट्समन बॉलचा काही संपर्क पाहायला मिळत नाहीये. बॉल निघून चालला विकेट किपरच्या हातामध्ये डॉट बॉल. खरं तर प्रेमचं कौतुक केलं पाहिजे. खरं तर काय गोलंदाजी केली त्या गोलंदाजानं. खरं तर कमी वयाचा गोलंदाज आहे आणि खरं तर आज गावाच्या नावासाठी आज संघ उतरला गेला. आणि ज्या ज्या टीम्स आपण ग्रामीण टेनिस क्रिकेट म्हटलं ना तर जेव्हा जेव्हा मैदानाच्या आतमध्ये उतरले जातात ना तेव्हा तेव्हा गावासाठी भरपूर चांगला प्रयत्न सर्व टीमच्या खेळाडूच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. फटका भरपूर चांगला होता. मिळाली फक्त एक सिंगलच्या मदतीने धावसंख्येत बदल. धावसंख्येत दाखल पाहायला मिळतील 19 धावा. दाखल पाहायला मिळते. फक्त आता उपचार शिल्लक आहे या मॅच मध्ये. 1 बॉल आणि 19 धावींची गरज. आता जवळजवळ सामना मी तर म्हणेन टीम गाडेश्वर टीमकडे आपल्याला पाहायला मिळते. खास करून टीमचे कॅप्टन गोल बुधाजी आज भरपूर खुश असणार आहेत. कारण पहिल्या मॅच मध्ये धावसंख्या कमी होती. बॉलिंगच्या जोरावरती कमबॅक केलं या टीमनं आणि इथून डॉट बॉल आणि सामना जिंकला टीम गाडेश्वर टीम. हार्डलक टीम हिदुटणे टीम. दोन्ही टीमचं मनपूर्वक हार्दिक स्वागत.